अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं राज्यामध्ये ठिकठिकाणी धाडी सुरू होत्या। अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब यावरती मोठ्या प्रमाणात धाडी मारल्या जात होत्या। मुंबई महानगरपालिकेचं उपाहारगृह आहे हे देखील गेल्या 1 महिन्यांपासून बंद होतं। त्यानंतर आता आजपासून हे उपाहारगृह जे आहे ते पूर्णपणे सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 1 महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या याच उपाहारगृहामध्ये ताकामध्ये माशी आणि इतर काही जेवणामध्ये जे आहेत ते प्लास्टिकचा तुकडा आढळल्यानं जे आहे ते FDA च्या वतीनं जे आहे ती खरं तर कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण या कॅटर्सच्या माध्यमातून सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतरच हे कॅन्टीन सुरू करण्याचा परवाना जो आहे तो पुन्हा एकदा कमल कॅटर्स या कंपनीला देण्यात आलेला आहे आणि आजपासून हे जे सर्व पदार्थ जे आहेत ते पदार्थ सुरू जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण जे FDA नियमावली आहे या नियमावलीनुसारच आम्ही कॅन्टीन सुरू करतोय असं देखील त्यांनी सांगितलं। या संपूर्ण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर FDA अधिकाऱ्यांच्या वतीनं एकूण 4 आकस्मिक पाहण्या झाल्या होत्या आणि या आकस्मिक पाहणीमध्ये आणि त्यासोबत ज्या काही सुनावणी झाल्या होत्या या सुनावणीमध्ये 87% हे जे आहे ते याच्यामध्ये यांना 87% मिळाले होते आणि त्यानंतरच आता हे उपाहारगृह सुरू करण्याची परवानगी जी आहे ती FDA माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या उपाहारगृहाला देण्यात आलेली आहे। सोबतच हे उपाहारगृह बंद असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी त्याचसोबतच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जी आहे ती मोठी गैरसोय होत होती, कारण की मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूला खाऊ गल्ली ती देखील बंद होती आणि उपाहारगृह बंद झाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची गोची होत होती। आता पुन्हा एकदा सर्व नियमावली पाळून जे आहे ते हे कॅन्टीन जे आहे ते सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।